नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली। त्यासोबतच भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता शिंदेच्या 16 आमदारांना पात्र ठरवले आहे। या निर्णयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला आहे। सर्वसामान्य जनतेला एकनाथ शिंदे यांची सर्वसामान्यांना गरज आहे, त्यामुळे सर्वच जण आनंदी आहे। त्यामुळे आज सर्व शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करण्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आणि बालेकिल्ला आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं काम बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्याची अंमलबजावणी करायची असे ठाणे आणि शिवसेना हे जे नातं आहे, हे जे काही समीकरण आहे, हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे। त्यामुळे कालपासूनच ठाण्यातले शिवसैनिक जल्लोष करतायत। महाराष्ट्रातले शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक देखील जल्लोष करताना आपण पाहिले। एक आनंद झाला आहे। खरं म्हणजे ही सत्याची लढाई, सत्य नेहमी जिंकतं। अखेर सत्याचा विजय झाला। सत्यमेव जयते आपण म्हणतो ते काल ज्या निर्णयाने दाखवून दिलं, लोकशाहीचा विजय झाला आणि बाळासाहेबांच्या आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे। आणि जे आमच्याबरोबर रात्रंदिवस कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक जे संघटन पक्ष वाढवत आहेत, त्यांचा हा विजय आहे। त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की या विजयामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत आणि जो विश्वास सुरुवातीपासून 1.5 वर्षापूर्वीपासून जो काही माझ्यावर दाखवलेला आहे, त्यासाठी देखील मी सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि एकीकडे एक लोकशाहीचा विजय खरं म्हणजे, आणि दुसरीकडे एकाधिकारशाही, हुकुमशाही, घराणेशाही याचा पराभव झालेला आहे। खरं म्हणजे कुठलीही संघटना, कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही, कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही। हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला, देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून ज्या लोकांनी, मी सुरुवातीपासून माझं म्हणणं एकच होतं की ही जी काही केस आहे ती मेरिटप्रमाणे निकाल त्याचा लागावा आणि मेरिटप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं, मेजॉरिटीला महत्त्व असतं आणि विधानसभेमध्ये देखील आमच्याकडे बहुमत आहे, लोकसभेत देखील आमच्याकडे बहुमत आहे, त्याचबरोबर संघटन पातळीवर देखील आमच्याकडे बहुमत आहे। हे सिद्ध झालं आणि म्हणून त्या कालच्या आपल्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदयांनी निकाल दिला। मी एवढंच सांगू इच्छितो की भरत गोगावले हे मुख्य व्हीप आणि शिवसेना खरी जी आहे ती शिवसेना आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज एक त्याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलेला आहे। आणि समोरच्या पक्षाने, विरोधकांनी जे कागदपत्र दिले, जे डॉक्युमेंट दिले, ते पण फोर्ज होते, खोटे कागदपत्र त्या ठिकाणी दिल्याचं देखील अध्यक्षांनी आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे।
ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आमदार अपात्रतेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने लागल्याने ठाण्यात ठाकरे गटाच्या वतीने या निर्णयाचा विरोधात करत चिंतामणी चौकात काळे झेंडे दाखवण्यात आले आहे। आपण जर का गेल्या 1.5 वर्षाचं राजकारण या महाराष्ट्राचं बघितलं असेल तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीचा निकाल येणं हे आम्हाला अपेक्षित होतं। विषय फक्त एवढाच आहे की जे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे स्टिप्युलेटेड टाईम पिरियडमध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं त्या अनुषंगाने जर का अध्यक्षांनी दिलं असतं तर कदाचित एवढे 8 महिने घालवण्याची गरज नव्हती। एक दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा निर्णय खूप हास्यास्पद आहे, कारण की ज्या पक्षप्रमुखांना आज त्यागत हीच मंडळी त्यांची चाकरी करत होती, वेळोवेळी त्यांचं स्वागत करत होती, वेळोवेळी तेच संबोधित करत होते, आज त्याच पक्षप्रमुखांना पक्षप्रमुख नाही हा शब्द वापरण्यात येतो आहे। अत्यंत दुर्दैव आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या समाजामध्ये आजच्या दिवसाला जे काही ह्या समाजामध्ये ज्या योग्य गोष्टी घडल्या पाहिजेत त्या अयोग्य पद्धतीने घडताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत। मला असं वाटतं की इथले नागरिक सुजाण आहेत। या लोकांनी बघितलेलं आहे की कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी जे राजकारण चाललेलं आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि पुढच्या काळामध्ये लोक योग्य त्या पद्धतीने यांना उत्तर देतील। साहेब, आजचा निकाल जो लागलेला आहे यामध्ये कुठेही अपात्र कोणाला करण्यात आलेलं नाही, निकाल नक्की काय लागला? म्हणूनच मी सांगितलं हा निकाल हास्यास्पद आहे। याच्यापाठचं कारण असं आहे की एकीकडे दाखवायचं की आम्ही ही बॅलन्स भूमिका घेतलेली आहे, पण जे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले, जे डिरेक्टिव्ह दाखवलेले त्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचे डिसिजन घेतले गेले नाहीत। आपण जर का बघितलं असाल की ह्या 5 जजेसचं जे खंडपीठ होतं त्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी सगळ्या पद्धतीने चाळून बघितलेल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी पॉईंट्स ले डाऊन केलेले, त्या पॉईंट्सवरती सेपरेशन ऑफ पॉवर्सच्या अंतर्गत ह्या इन्स्टिट्यूशनमधले जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा निर्णय द्यायला पाहिजे होता, पण त्या पॉईंट्सच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीचं डिस्कशन न करता किंवा त्याच्यावरती न बोलता स्वतःच्या पद्धतीने जे आपल्याला निर्णय द्यायचा होता आणि जो बायस निर्णय आपण जो म्हणतो, जो एकतर्फी निर्णय तो देण्यात आलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांना हा निर्णय अपेक्षित होता। लोकांना माहिती आहे की हे राजकारण कुठच्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने चाललेलं आहे, लोक ह्याचं उत्तर नक्की देतील। नमस्कार, माझं नाव यतीन टिपणीस, मी जन्माचा ठाणेकर आहे
आणि आमची तिसरी पिढी आज ठाण्यात आहे. माझ्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल बरोबर मी स्वतः एक खेळाडू पण आहे. मी टेबल टेनिस खेळायचो आणि खेळणं संपल्यानंतर मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आलो. गेले 30 वर्ष मी ठाणे जिल्हा संघटनेचा सचिव आहे. गेले 15-20 वर्ष महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचा सचिव आहे व अखिल भारतीय संघटनेचा पण एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहे. खेळाच्या निमित्ताने मी बऱ्याच शहरांमध्ये फिरलो, बऱ्याच राज्यांमध्ये फिरलो आणि काही परदेशी दौरे केले. पण मला ठाणं सोडून कुठचंही शहर कधीच रुचलं नाही. याचं प्रामुख्याने कारण म्हणजे ठाण्यामध्ये असलेली माझ्या लहानपणापासून बघितलेली हिरवळ, तळी आणि शिवाय इकडची सांस्कृतिक आणि क्रीडा संस्थानं जी आहेत आणि ती प्रेरणा देणारी आहेत. आज मला फार अभिमान वाटतो आणि मी माझ्या मित्रांनाही बाहेर सांगतो की आमची महापालिका आज क्रीडाला एवढं प्रोत्साहन देते आणि सपोर्ट करते की माझ्या मते ठाणे महानगरपालिका ही एकमेव महापालिका आहे जी दरवर्षी क्रीडावरती एवढा भरघोस खर्च करते आणि होतकरू खेळाडूंना मदत करते. आज ठाणे महापौर चषक या शीर्षकाखाली विविध खेळ वर्षानुवर्ष ठाण्यामध्ये होतात आणि असेच आम्ही एक वर्ष अखिल भारतीय ठाणे महापौर चषक आयोजित करतो. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ठाणे शहरातच नाही पण ठाणे जिल्ह्यामध्ये टेबल टेनिस गेम हा इतका चांगला रुजलेला आहे आणि आपल्याकडे विविध जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळाडू निर्माण झालेले आहेत. आत्ताच काही वर्षापूर्वी कॉमनवेल्थ गेम्स झाल्या तेव्हा इंडियन टीमच्या 4पैकी 2 पोरी या ठाणे शहरातल्या होत्या व त्यांनी सिल्वर मेडल मिळवलं होतं. तसंच आत्ता मागच्या वर्षी सिद्धेश पांडेंनी नॅशनल चॅम्पियनशिप मारली आणि आता बरेच असे खेळाडू आहेत जे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले नाव गाजवतील. आणि आता सध्या ठाण्यातले रस्ते पण चांगले होत आहेत, विविध सुविधा उपलब्ध आहेत आणि माझ्या मते आज मुंबईपेक्षाही चांगलं शहर हे ठाणे शहर आहे. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.